नाही. नोटिफिकेशन पडल्या पडल्या सगळं माणूस बंद करतं, पहिले आपला व्हिडिओ बघण्याचं काम चालू करतं. मग मला सांगा नोटिफिकेशन पडलं. ना, आज जवळजवळ 35,000 लोकांपर्यंत आज आपण पोहोचलोय. हो आणि 35,000 घरात 4 लोक पकडा, तरी हो साधारणतः लाख, सव्वा लाख लोक आज हा हे विचार ऐकतायत शेतकरी बरोबर कुटुंबामध्ये. म्हणजे जर बरोबर एकाने ऐकलं असेल लगेच दुसऱ्या सांगता, अरे शेठची आत्ताच व्हिडिओ पाहिली मी, की 100% घाबरायचं काय कारण नाही. तो जो बांधा आला होता ना, त्याला सांग, मला पटलं तर तुला मी बोलविल, नाही तर तू बिंदास कुठेही घे. ही शंभर ताकद या टक्के शब्दात तयार होते. 100% काही विषय नाही. मला 7 लाखाचा फायदा झालेला आहे. तो आणि हिशोब मी पण नाही, तुम्हीच करून दाखवला हिशोब. हा तेच ना, म्हणजे हो. सहजासहजी 7,80,000 आता मी 1300 कॅरेट गुणिले ₹600. जर इस- 7,80,000 रुपये तुम्हाला जर एका निर्णयाने म्हणजे ₹131 जर मागत असताना तुम्ही ₹161 जाताय आणि विषयच नाही. सहजासहजी आपल्याला एका विचारातनं जर ₹7,80,000 भेटतायत, तर मला असं बरोबर. वाटतं की आज कांद्याचं जर पाहिलं तर रस्त्यावर लोक आलेली आहेत. आज त्यांना 50 पैसे किलोनी कांदा खरेदी विकायला लागलेला होता. कुठं शासनाची मदतीची कुठंतरी अपेक्षा ठेवली म्हणून आता तो समज गेला तिथपर्यंत, त्यांना मिळाले 12, 14, 15 रुपयाच्या आसपास पोहोचलो आपण. पण शंभर आज टक्के 50 पैसे सुद्धा किलोनी कांदा घेत नाही. सडतोय कांदा, गारपिटीने ठोकलाय कांदा. आज पावसातले माल ठेवू शकत नाही. आज मंदीमध्येच विकावा लागतोय. भले 8 आणे मिळू, रुपया मिळू. पण शेवट आज शेतकऱ्याला कुठलंही कष्ट चुकलेलं नाहीये. त्याला ना रोपाचे पैसे चुकल्यात, ना त्याचे सरी काढणी, नांगरणी, फवारणी, मजुरी ह्याच्यातनं जर आज त्याच्या हातात काय, तर त्यांची मुलाची शिक्षण कशी होणार? 100% आणि शंभर उद्याचं टक्के भविष्य कसं काढणार? म्हणजे त्यांच्या मुलांचं उद्या शाळा असेल, उद्या लग्न असेल, घर असेल, आई-वडिलांचा आजारपण असेल, हे कशातनं काढणार? 100% काही विषय नाही त्याचा, काही विषय नाही. हम्म. तुम्ही अवघड. या फक्त मग तेव्हा भेट होईन नाही हो. आम्ही आता जेजुरीकडे आलो होतो. दिलीप पाटील बोल राहिले. दिलीप पाटील? हा हा पहिलेच बरं. आपले बोलणं होईना होतं पाच सरांना आपलं हो, 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 हो. गळवाडीला होतात तेव्हा सर. हो. पहिले सुरुवातला तुम्ही मला कॉल केला होता, मग सर बोलले होते तुमच्याशी. हो, 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 तर हो, तुम्ही हो. त्या टायमाला आले का? तेव्हा नेमका मी जेजुरी काय ते भीमाशंकरला फिरायला गेलो होतो. अच्छा, 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 अच्छा. हा. तर या वेळेस आलेच ना, नक्की आपण येऊ मदत हो तुमच्यासाठी. का, आज मला साहेबांनी सांगितलं 4 दिवस अगोदर आणि मी त्याचं नियोजन करून तिथं पोहोचू शकलो, तर हे माझं भाग्यच आहे. मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. कारण आज बोलताना मी एकाशी बोलतोय, पण एका टायमिंगला मला 500-600 लोकांच्यात काही त्यांचे विचार ऐका भेटले किंवा तुमच्या म्हणण्यातनं एखादी सूचना मिळाली आणि त्या सूचनेतनं काही मार्केटिंगमध्ये मला काही बदल करता आला, तर हा लाखो लोकांच्यापर्यंत जाणार असतो. म्हणून मी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असतो. शेवट मला न येता सुद्धा बातम्यापर्यंत न येता सुद्धा माल येत असतो. परंतु माल येणं आणि पैसा कमवणं हे आपल्या काही ह्याच्यात नाहीये. आज शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यातनं काही मिळालेल्या सूचनातनं जर मार्केटिंगमध्ये सुधारणा झाली, तर ते माझ्यासाठी महत्वाचं असतं. दादासाहेब, मला एक सांगायचं आहे अजून एक्स्ट्रा गोष्ट. हा. माझ्या काही 8 शेतकऱ्यांचे आता वाढदिवस होते मागच्या आपल्या मे महिन्यामध्ये. बर बर बर. ज्यांनी ज्यांनी तुमचे फोटो काढलेले आहेत का, ते सगळे स्टेटसला ठेवले. ते स्टेटसला होते. अरे बापरे. मग मला तुम्ही सांगा, त्यांनी जन्मापासून आतापर्यंत वेगळे फोटो काढलेले नसतील का? बरोबर काढले असतील, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? मग तुमचेच फोटो काढायचे, म्हणजे तुमच्या सोबत घेतलेले फुलगुच्छ देताना तुम्ही खांद्यावर ठेवला, म्हणजे हे सगळे फोटो टेस्टला बघितले मी. अरे बापरे. म्हणजे विचार करा दादासाहेब, याच्यावरनं विचार करा. जन्मदिवशी तुमच्या सोबतचा काढलेला फोटो जर स्टेटसला असेल, तर तुमचं स्थान कुठे असेल याचा विचार करा. नक्कीच नक्कीच. त्यांनी हृदयात स्थान म्हणजे म्हणजे त्यांच्या हृदयात माझं स्थान निर्माण होणं, तेवढं परमेश्वराने माझ्याकडनं काहीतरी करून घेतलंय आणि त्याची लीला तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज हा. ते मला जर विसरत नसतील आणि जन्मदिवसाच्या दिवशी म्हणजे ज्या हम्म. एकतर माता पित्याची आठवण काढावी की त्यांनी लहानाचं मोठं केलंय, पण मोठं हा. झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बोटाला धरून चांगल्या योग्य मार्गावर नेणाऱ्या गुरुजनांचं एक आपण कौतुक केलं पाहिजे. पण आज आणि मी तो बांधापर्यंत पोहोचतोय आणि बांधापर्यंत पोहोचत असताना आज जीवन मरणाचा शेतकऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याला कुठेतरी एक आशा निर्माण झाली की यांच्या माध्यमातून मला आज ₹2 वाढून मिळणार आहे आणि माझी उद्याची शेती टिकणार आहे. आणि ज्यांचे वाढदिवस आहेत का, त्यांना 100 स्टेटस बघून जे 100 लोकांनी कमेंट केले असेल का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हा 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 हा. तिथे परत 100 लोकांची भर पडली. केडीचं तुमच्या जवळ दिसतं वाटतंय म्हणून व्हॉट्सअपच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा नक्कीच गेलेल्या आहेत अजून नक्की एक्स्ट्रा. नक्कीच. मी त्याही शेतकऱ्यांसाठी आज आपल्या रूपानं का होईना आपण संवाद साधताना माझ्या लाखो शेतकऱ्यांच्या ज्या माझ्याकडं जी जॉईन झालेले आहेत आणि एक हो गाळप झालेले आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही आज ज्या भावना व्यक्त केल्यात त्यांना सुद्धा हा मी वाढदिवसाच्या जे काय आज मनामध्ये तुम्ही एकमेकांच्या भावना ठेवलेल्या आहेत,
की त्या बरोबर. मी सुद्धा लाखो लोकांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं आणि माझ्या समूहाच्या वतीनं त्यांना बी वाढदिवसाच्या शुभेच्छा मी मनापासून देईल, की त्यांनी नक्कीच, हृदयात नक्कीच. स्थान निर्माण करून माझा फोटो जरी ठेवला असेल, तर तो फोटो नाही, तो एक विचार आहे. विचार हा, आहेत. विचार आहे, विचार. हम्म. फार म्हणजे एकदम आणि आनंद वाटतोय मला. तुम्ही स्वतःहून बोलले, की मी पण नक्कीच येणार आहे. हम्म, हम्म, कारण हम्म. कुठेतरी आपण आहे ना, एक तुमचा वेळ खर्च करून तुम्ही इथपर्यंत पोहोचतायत, त्यावेळेला माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं. हा. परत भीती वाटत होती, की तुम्हाला कसं काय बोलावं, तुम्ही हो म्हणाल की नाही म्हणाल बुवा. पण तुम्ही स्वतःहून ज्यावेळेला बोलून गेला का, तुम्ही आल्यासारखेच होऊन गेला असं समजा आता. नाही, नक्की नक्की येईल, नक्की येईल. आणि तुम्हाला मी 100% ते 4-5 दिवस आधीच नक्कीच सांगेल तुम्हाला. काही हो. विषय नाही. कारण ते पूर्ण डिपार्टमेंट असणार आहे आपलं कृषी विभागाचं. हम्म, काय हम्म, हम्म, हम्म. आणि बघा दादासाहेब, ज्यावेळेला तुमचे विचार कुठेतरी ऐकले का, माझ्या पण मनात एक चांगली भावना तयार झाल्या होत्या. हम्म. तर मी माझ्या गावामध्ये ज्यावेळेस तहसीलदार इथे आले होते का, जेव्हा त्यांनी कार्यक्रम ठेवलेले होते, त्यावेळेस त्यांना बोललो होतो, की साहेब माझ्या गावामध्ये 65% जमीन ही डाळिंब लागवडीची जमीन आहेत. पण हम्म. गरीब शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे त्याला एवढा मोठा 1-2 एकर क्षेत्रासाठी जर म्हटलं ठिबक सिंचन असेल, काय रोपटे असतील, काय असेल नसेल ते, जर तुम्ही इथे 2 योजना राबवल्या, ज्यांची 5 एकरच्या वरची जमीन असेल, त्यांना तुम्ही भाऊसाहेब फुंडकर योजना हम्म, राबवा. हम्म, आणि ज्यांच्या अल्पभूधारक जमीन असतील, त्यांना हम्म, तुम्ही मनरेगा ही हम्म. एक स्कीम राबवा. तर त्या स्कीम मधून माझ्या गावामध्ये अगदी 35 लोकांच्या लागवडी ओळख वाढल्या. ठेवतात ते. हम्म, 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 हम्म. 35 लोकांच्या त्या योजनेमधून त्या लागवडी वाढल्या. हा, 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 हा. काय म्हणजे ज्या वेळेला एखादा मोठा व्यक्ती येत असतो, तर त्या व्यक्तीला आपण त्या हुद्द्यावर तो व्यक्ती बसलेला असतो, त्याला जर आपण एखादा सांगितलं की तुमच्या अधिकारात आम्हाला काय अशा काही योजना राबवून द्या, तर आमच्याकडे 35 बागायतदार वाढून गेले डाळिंबाचे. नक्की नक्की. आणि आपल्याला मी तर उलट ज्या ठिकाणी ज्या गावांनी ज्यादा बागा आहेत तिथं जाणं नापसंती देतो, कारण तिथं ऑलरेडी शेतकरी त्या डाळिंबाच्या पिकाकडे वळालेले आहेत. पण मी जिथं एखादी बाग असेल तिथं 10 शेतकरी कसे तयार होतील, 10चे 20 कसे होतील, 30 कसे होतील, 50 कसे होतील. आणि आपण जी काय शेतकरी आत्महत्याकडे जातोय, तर उद्याच्या भविष्यकाळात डाळिंबाची शेती ही शाश्वत शेती आहे. आज इथं नाही माल विकला गेला देशात, तर परदेशात जाणार आहे, तो फेकून द्यावा लागणार आहे. आणि जो माल अगदी सडलेला जरी असेल तर तो प्रोसेसिंगला जाणार आहे. त्यामुळे उद्याची डाळिंबाची शेती वाढली पाहिजे. मार्केट किती वाढू आपण, तुम्हाला जागेवरती खरीददार तो पण येणार आहे आणि मार्केटही वाढू, पण डाळिंबाचा शेतकरी वाढलाच पाहिजे, दुसऱ्या पिकात राम नाही. हेच दादासाहेब, सांगतो. ज्या वेळेला तुम्ही माझ्या शेतात आले का, हो. त्यावेळेला माझी 100 लोकांमध्ये ओळख होती का? हम्म, हम्म, हम्म. आज 5,000 मध्ये लोकांमध्ये माझी ओळख निर्माण झाली. म्हणजे एक विचार करा, कुठेतरी ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा पायगुण ज्यावेळेस आपल्या शेतावर किंवा आपल्या विचारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या संगत हम्म, म्हणजे लगत मध्ये जर आला, हम्म, तर तिथे ऑटोमॅटिकली कॉन्टॅक्ट वाढतात. की हम्म, ज्या वेळेला तुमचा युट्यूबच्या माध्यमातून ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाले का, हम्म, 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 आणि ज्या वेळेला तुम्ही माझं नाव वारंवार घेऊन ज्यावेळेस तुम्ही बोलत होते का, हम्म, हम्म. तर त्यानंतर तुम्ही गेल्यानंतर एका माझ्या हार्वेस्टिंगच्या वेळेला इथे गर्दी मावत नव्हती अक्षरशः. बरोबर आहे. तर त्यावेळेला त्यांना मी तेच सांगितलं, की ज्या व्यापाऱ्याला मी कंपल्सरी माल देत होतो, हा. माझ्याकडे जेवणापासून तर सगळ्या गोष्टी सुखसुविधा असायच्या. हो, आणि हो, ज्यावेळेस हो. माल हार्वेस्टिंग वेळ आली की मी सांगायचो की पहिली फळ तुमच्या हाताने पूजन होईल, त्यानंतरच मी माल तुम्हाला म्हणजे कटिंगला शॉर्टिंगला चालू होईल. तर बरोबर आहे. त्याआधी तुम्हाला यायचं, तुमचा सत्कार वगैरे होणार नंतर. तरी त्या व्यापाऱ्याने मला दर दिला नाही. हम्म, हे केव्हा कळालं, ज्या वेळेला तुम्ही सांगितलं का हम्म, की येणाऱ्या काळामध्ये अजून 100% मार्केट वाढणार आहे, हम्म, 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 तर त्यावेळेला जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला माल द्यायचा नाहीये, हम्म, हम्म, 135 रेट म्हणजे हायेस्ट तुम्हाला मिळतोय, कारण हम्म, 133 ची कटिंग टेंब्यामध्ये चालू आहे. ज्या शेतकऱ्याचं 90,000 झाड आहे, हम्म, त्यांच्यापेक्षा तुम्हाला मी 2 रुपये दर जास्त देतोय. हम्म, आणि ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ झाले आणि हम्म, ज्यावेळेस तुम्ही तुमचे संवाद सांगला, त्यावेळेस तुम्ही मला बोलले होते की माझे डॉक्टर तुम्हाला माल थांबवायचा आहे की काय, येणार काळामध्ये रेट खूप वाढणार आहेत. हम्म, हम्म, ज्यावेळेस मी 161 गेला का, त्यावेळेस त्या माझ्या हृदयाचे स्थान होतं का त्या व्यापाऱ्याचं, हम्म, त्याच वेळेस तो व्यक्ती तुम्ही माझा डिलीट झाला. हम्म, हम्म, हम्म. दत्तात्रय मंडोळे या व्यक्तीशिवाय माल देत नव्हता. बरोबर आहे. निम्मा माल जागेवर दिला 155 रुपयाने, आणि हम्म. निम्मा माल आपल्या मार्केटमध्ये आलाय. हो, 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 हो. मग हे कशामुळे घडलं? हम्म. तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे घडलं. नक्कीच. आता मी आपण डॉक्टरांच्या बागेत जाऊन आलो, तर हो, माझ्या मते बागेत 5-7 हजार लोक येऊन गेली आणि त्यांनी सगळे नोट 100%. करून ठेवलेले. त्यांचे फोन नंबर, त्यांचे सगळे ऍड्रेस, 5-7 हजार लोक येऊन गेली लाईव्ह. आणि हा, लाखो लोकांच्या पर्यंत बरेचसे व्हिडिओ तयार झाले ते आलेल्या लोकांचे, तर लाखो लोकांपर्यंत पन्हाळे डॉक्टरांचं नाव पोहोचलं. आणि त्यांनी 100%. आलेल्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्यासारखंच गायडन्स केलं. आणि हो, अक्षरशः काडीवरती तेल्या होता, हो, पण तो फळाव जाऊन नाही दिला. एवढं हो, ते म्हणजे नियोजनबद्ध केलेलं पीक होतं. आणि हो, 25 लाख रुपये एकरी, 3 एकराचे 75 लाख रुपये झाले. फक्त मी हो, त्यांना आशा दिली होती, त्यांना 300 विकायचा होता, परंतु काही वादळ पाऊस मध्ये आल्यामुळे थोडंसं खाली यावं लागलं. नाहीतर हो. 310 पर्यंत मागून त्यांना परत 210 वर येऊन परत 261 रुपये त्यांचा सौदा झाला.
बरोबर नाही तर मी बरोबर 300च्या बरोबर खाली विकायचं नाही असं त्यांना सांगितलं. 333 त्यांनी डोक्यात धरलं होतं. बरोबर बरोबर दादासाहेब, असं आपली ही 42 गुंठ्यामध्ये लागवड होती. हा. तुमच्या एका सल्ल्यामुळे 161 रुपये दर मिळाला. हम्म. मला जवळजवळ 35 लाख रुपये मिळाले. ते बर 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 35 लाख रुपये मला कंप्लीट मिळाले. बर म्हणजे जमिनीपेक्षा मला उत्पन्नात रक्कम जास्त मिळाली, जमिनीच्या खरेदीपेक्षा. बर म्हणजे त्या जमिनीची व्हॅल्यू जेवढी नाही का, तेवढं मला पहिल्याच कमाईमध्ये तेवढी कमाई मिळाली. पहिल्याच पिकात पेटलं. बरोबर आहे. पहिल्याच पिकात अप्रतिम प्लॉट पण होता. हा. आणि रक्ताचं पाणी करून ओतलेलं आपण जे घामाच्या कष्टाने ते आपण जे केलं होतं का, हो 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 हे शून्य म्हणावं. तुमच्या एका सल्ल्यामुळे हे सगळं प्राप्त घडलं. झालं असं समजा तुम्ही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि एक नाही, जेवढे पण शेतकरी होते का, हम्म. तेवढ्यांनी डायरेक्ट सांगितलं, नाही बाबा, केडी चौधरीच्या व्हिडिओमध्ये फार मोठे रेट आहेत, आम्हाला या रेटने माल द्यायचा नाही. व्यापारी परेशान झाला होता. नाही, व्यापारी मला शिव्या देत असेल पण शेतकरी मला दुवा देत असेल. मला 100%. हा 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 पण एकच आहे की मी अख्ख्या महाराष्ट्राचा नाही 2-4 राज्याचा माल विकू शकत नाही, पण दिशा मात्र नक्की देऊ शकतो. नक्कीच नक्कीच, काही विषय नाही, काहीच विषय नाही हो त्याच्यामध्ये हो असं. हो हो काहीच विषय नाही. आणि या पुन्हा नक्कीच वेलकम असेल. आणि मी तुम्हाला नक्कीच आवर्जून फोन लावणार, काही अडचण नाही. या वर्षी ना माल छे वो धन्यवाद. अशा माल छे ना